परळीच्या अस्वलांबा दत्तगड देवस्थानावरती आज दत्त जयंती उत्सव जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर हजारोच्या संख्येने सगळे इथं आलेले भाविक जे आहेत ते महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. पोटभर जेवणाचा प्रसाद जो आहे तो ज्यांच्या पंक्ती आहेत त्यांनी दिले गेलेत आणि त्यानंतर माझ्यासोबत रिव्हरनेस प्रोजेक्ट आणि अमरनाथ ग्रुपचा त्यांचा जे प्रोजेक्ट आहे ते सर्व दादासाहेब जाधव माझ्यासोबत आहेत. कोट्यवधीचा प्रोजेक्ट असला तरी ते वेळात वेळ काढून नक्की या परळीतील दत्तगड देवस्थानाच्या दत्त जयंती उत्सवाचे कार्यक्रम असो किंवा अन्य इतर कार्यक्रम असो ते नक्की या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. दादासाहेब, यावर्षी देखील योग लागलाय, खूप आनंदाचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. काय पहिली रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त. पहिलं तर मी आमच्या गुरुवर्य धैपय महाराज ह्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला सेवे करायचा मौका दिला आणि ते माझ्या आयुष्यातले पहिले गुरुवर्य आहेत आणि त्यांनी जे कार्य दिले आम्हाला ते आम्ही कार्य पार पाडतोय. जसं की उदाहरणार्थ माझं गाव, मी दादा दत्तू जाधव, राहणार बोरी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव आणि सध्या व्यवसाय म्हणलं तर मी बिल्डर लाईनला पुण्यामध्ये आळंदीला लागून अध्यात्मस्थळाला लागून माझे व्यवसाय चालू आहेत, घरकामाचे, बिल्डर लाईनचे. ज्यावेळेस हा कार्यक्रम येतो कसा वेळ काढता बघा, खूप मोठी टीम आहे तुमच्याकडं, तिला ॲडजस्ट करायचं. आमचे गुरुवर आहेत ह्यांनी आदेश दिला, पहिल्यापासूनच मी आमच्या गुरुजींना म्हणलेलो आहे की जे गुरुजी आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू. मग तसं त्यांनी आज म्हणले की बाबा आपल्याला एक दत्त जयंती आहे आणि ह्याच्यासाठी सर तुम्ही ये नाही, तुम्ही आणि तुमच्या अर्धांगिनी बरोबर ये नाही. जसं की माझ्या मिसेसला त्यांनी एक मुली टाईपचं मानलेलं आहे आणि त्यांनी जे आदेश दिला तो आम्ही फॉलो करतो. काय दरवर्षीचा दत्त जन्मोत्सव सोहळा, या वर्षीचा जन्मोत्सव सोहळा काय वेगळं दिसतं? यावर्षी खूपच छान उत्सव आहे. सगळे आपले जे जे काही हे आपले गावं आहेत आजूबाजूचे, ते गावं सगळे उत्साहानं ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यात महाराजांनी अत्यंत खूप कष्ट घेतलेलं आहे. गेल्या पंधरवड्यापासून गावोगाव जाऊन सगळ्यांना कल्पना देऊन, पत्रिका वाटून आणि त्याचा प्रतिसाद म्हणून हे जे तुम्हाला समोर दिसतंय, हे जी पब्लिक दिसते तुम्हाला की त्यांचं किती योगदान आहे आणि किती महाराजावर त्यांचं प्रेम आहे आणि किती ह्या दत्तगडावर प्रेम आहे हे तुम्हाला जाणून दिसतंय. वारंवार कोणता बी कार्यक्रम असला की ते तुम्ही जे भूदान केलंय, इथं जमीन दिलेली आहे देवस्थानात, वारंवार महाराज जे आहे ते सातत्यानं नाव घेतात, त्यावेळेस काय भावना असतात? अत्यंत आनंद होतो. हे तर आपण काहीच नाही, आपण काही हे दिलेलं बरोबर घेऊन जाणार नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात मला असं वाटतंय की अरे इथं अक्षरशः परमेश्वर अवतारलेले आहेत आणि ते म्हणजे धैफळे महाराजांच्या रूपानं अवतारलेले आहेत. त्याच्यात मी असल, अंगद कांदे मामा असतील, ही जमीन तर कुणीही दान दिली असती. ह्या रस्त्यानं आंबेजोगाईपासून खाली सोनपेठपर्यंत जमिनी आहेत, पण हे मंदिर इथंच का झालं? आणि हे जे माझे माता, बंधू, भगिनी, बाळगोपाळ ह्या ठिकाणी येऊन दत्त जयंतीला जे आनंद व्यक्त करताय, हे सगळ्यात मोठं दान आहे. माझं जमीन हे दान महत्त्वाचं नाही आहे ह्याच्यात. त्यानंतर महाराज, आज जो प्रसादाचं नियोजन केलेलं आहे ते कुणी केलेलं आहे, कुणाची पंगत वगैरे? जेव्हापासून मी ह्या मंदिराची स्थापना झाल्यापासून माझे आणि टी.पी. सरांचे आणि आत्माराम कराड भाऊचे खूप जवळून संबंध आलो आणि त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं. मला हर एक व्यक्तीने इथं सहकार्य केलं. पण माझ्या मंदिराचं कर्ज फेडायला ज्यावेळेस माझ्याकडं पैसा उपलब्ध नव्हता आणि कर्जावाला थांबत नव्हता, म्हणून मी माझ्या गुरुकडे गेलो आणि गुरुला सांगितलं माझ्यावर कर्ज झालं. त्यावेळेस मला म्हटले होते की तू ज्या रस्त्याने जाशील, जो माणूस तुला पहिला दिसेल तो तुझं कर्ज फेडेल. आणि साक्षात मी त्यांना ओळखतही नव्हतो. टी.पी. सरांना मला कोण नेता आहे का कोण आहे मला काही माहीत नव्हतं. सहज नजरला नजर झाली, मला आमची नजरला नजर झाली, बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मला म्हटले मंदिर बांधलं, खूप छान केलं आहे, काही अडचण आहे का?
हो म्हणलं सर हो म्हणलं, मला अडचणीत 2 लाख कर्ज फेडायचं आहे. कोण आहे कर्जदार, त्याला बोलून घेतलं आणि ते कर्ज देऊन टाकलं. त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये दानशूर माणसं असे आले की दुसरा टप्पा माझा पार पडतो ना पडतो. मला भांडे दिले ते शेफ साहेब कृषी अधिकारी यांनी सुद्धा दत्तगडाला भांडे दिले. आणि सगळ्यात मोठं योगदान दिलं असेल तर माझ्या जाधव साहेबांनी दिलं मला. एवढं योगदान आत्तापर्यंत कोणीच दिलं नाही. आणि ते योगदान मी माझ्या भगवंताला सांगितलं की माझ्या भक्तीतून त्यांना एक मागणं केलं की माझ्या सरांना उदंड आयुष्य लाभो. आणि त्यांनी जे कार्य केलं, मध्ये पूर आला होता, जनावराला चारा मिळत नव्हता, 10 लाखाचं जनावराला चारा देणं, गोरगरिबाला मदत करणं, अन्नदान करणं हे त्यांच्या माध्यमातून होतं. बोरीला होतं, आळंदीला होतं, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी गोरगरिबांना अन्नदान पुरवता. त्याच्यामुळं परमेश्वर त्यांना कधीही दुःख देणार नाही. पण आयुष्यभर चंद्र सूर्य असेपर्यंत अजून 3 वर्षांनी जाधव साहेबांना आपल्याला भेटायला सुद्धा वेळ भेटणार नाही, अशी त्यांची ब्रह्मचैतन्य रूप होणार आहे. त्यांचा मी ऋणी आहे. इथं भरपूर मला योगदान दिलं. माझ्या परिवारामध्ये अडचण आली तर धावून आले. माझ्या मुलाचं ऑपरेशन असो, माझं कुठलंही असो, मी एकदा फोन केला, माझ्याजवळ पैसे नव्हते मुलाचं ऑपरेशनला. सर मला म्हणे काय काळजी करू नको, पैसे लगेच टाकले. म्हणजे माझ्या कुटुंबीची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली. त्याच्यामुळं मला असं वाटतं, नुसती गरिबी महाराज म्हणून नाही, गरिबी जाणून, परिस्थिती जाणून जो माणूस दान करतो ते दान ईश्वराला पावतं. काय खरं तर एवढे धावपळीचे दिवस असतात. धाराशिववरून इकडे बीडवरून परळी येतात. काय नेमकं अतूट नातं जुळलं ह्या दत्तगड देवस्थानात? आमचे गुरु असल्यामुळं आम्हाला त्यांचा शब्द पाळावाच लागतो. आणि प्रेमसंबंध असल्यामुळं तेवढं करणं जरुरीच असतं. शिष्याचं कामच आहे गुरुचा शब्द पाळणं. त्या हिशोबानं आम्ही इथपर्यंत पोचतो. खरं तर जे अपंग गुरु आहेत, गायी आहेत, जनावरं आहेत, त्यांची सेवा करणाऱ्या या माऊली माझ्यासोबत आहेत. काय ताई इथं पहिल्यांदाच आम्हाला दिसलात. आम्ही प्रत्येक अपडेट कव्हर करतो, पूर्ण चित्र पाहिलं आहे. तुमचा उल्लेख खूप चांगल्या पद्धतीमध्ये महाराजांनी जाधव साहेबांनी केला. काय प्रतिक्रिया सगळं चित्र पाहत? सर्वप्रथम मी दैफळे महाराजांचं धन्यवाद म्हणेल की मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि मला इथं येण्याची किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी दिली. की गायीचं बद्दल महत्त्व हे लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गाय म्हणजे किती महत्त्वाचे. आता आपण हा जो उत्सव साजरा करतोय हा म्हणजे दत्त महाराजांचा. आणि दत्त महाराज एकटे कधीच नसतात, तिथं गाय असते. श्रीकृष्ण एकटा कधीच नसतो, तिथे गाय असते. पण आपण गायीला ह्या कलियुगात विसरत चाललोय. तर याच्या संदर्भात लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, गायीचं महत्त्व कसं सांगता येईल. आता छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही म्हणाल तर कुणाचे गुडघे आणि टाचा दुखत असतील तर त्या माणसाने गायीचं ताजं शेण, गोमूत्र, दूध, तूप आणि ताक एकत्र केलं आणि सकाळी सकाळी जर ते गुडघ्याला आणि टाचेला लावलं आणि कोवळ्या उन्हात बसलं तर मला वाटतं बऱ्यापैकी त्या लोकांचा प्रभाव पडतो आणि ते कमी होतं. बीपी शुगर असेल तर तुम्ही गायीच्या पाठीवरून हात फिरवा, तुमचं बीपी शुगर नॉर्मल होतं. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगेल की सध्या ह्या कलियुगाच्या काळात कोणी समाधानी असंच नाही आहे. कुणाला समाधान शोधायचं असेल तर त्या माणसाने नक्की कुठल्या ना कुठल्या गोशाळेत काहीतरी जनावरांना खायला घेऊन जावं आणि त्याच्यात त्यांनी थोडा वेळ रमावं. खरंच आयुष्याचं समाधान झाल्याचं सार्थक मिळतं. आतापर्यंत म्हणजे किती पेशंट असे बरे केले असं काही सांगता येईल का तुम्हाला? सर असे खूप पेशंट केलेत, त्यामुळे मी असे एक्झॅक्टली एवढी आकडा नाही सांगू शकणार आहे. माझ्याकडं आत्तापर्यंत मी 600 ते 700 गायी वाचवलेत. म्हणजे मग गायी असतील, बैल असेल, म्हैस असेल, सगळ्याच जातीचे. तर त्यातले आत्ता आपल्याकडे 200 ते पावणे 300 जनावरं आपल्याकडे आहेत. छोटे छोटे बछडे सुद्धा येतात की 1-2 दिवसाची बाळंतीण झालेली जी ती गाय असते तर त्या जरशा गाईला 1 लिटर दूध जाण्यापेक्षा लोकांचं असं मत असतं की विकून टाका ना खटकाला. लोकांना, खाणाऱ्या लोकांना हे कळत नाही की बकऱ्याच्या मांसात त्या छोट्या बछड्याचं मांस मिसळलं जातं, कारण ते ओळखायला येत नाही, कोवळं असतं.
तर असे सुद्धा बछडे आपण सांभाळतो, त्यांना बाहेरचं दूध आणून पाजतो. त्यात मला दादांचं खूप मोठं सहकार्य लागलं की त्यांनी मला दुधाला पैसे दिले होते, त्यामुळे त्यांचे शतश कोटी आभार. कारण ईश्वर, मला वाटते गोशाळेला मदत करणारा या माणसाला मी ईश्वरातुल्य समजते, ईश्वरातुल्य समजते. थँक्यू. काय प्रतिक्रिया? खरं तर प्रत्येक या दत्तगड देवस्थानाच्या दत्त जयंतीला येता, काय या वर्षीचं वेगळं चित्र पाहायला मिळतं? नाही, ह्या वर्षीचं चित्र असं आहे की संख्या जास्त वाढली आहे ह्यावेळेस. आणि त्यांचं कसं की बुवा, जे समाजसेवा करतात ना, म्हणजे ते त्यांनी आता मला लेखच मानलेली आहे. तर मी तेच म्हटलं, बापाच्या ह्याने मी त्यांना म्हणजे हे करू शकते की त्यांचे आभार मानू शकते की समाजसेवा ते करतात, म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं की आता या बोलल्या गौशाळेबद्दल म्हणा, म्हणजे सगळ्याच ह्याच्यावरती त्यांचं लक्ष आहे. बाकी ह्या उत्सवाकडे यायचं म्हणलं की एवढा किलोमीटरचा अंतरचा रन पार करून यायचं म्हणलं की नेमकं काय वाटतं बरं? एक खुशी असते इकडं आल्यावरती, एक काहीतरी शिकायला भेटतं. म्हणजे नवीन नवीन, म्हणजे कधी मी आले ना, म्हणजे कधी ज्यावेळेस आले ना त्यावेळेस काहीतरी नवीन शिकून गेलेले मी इथून. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या दत्तभक्तांचे येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र हजारोंच्या संख्येने इथं भाविक जे आहेत ते या दत्त जयंती उत्सवानिमित्त हा महाप्रसादाचा आहे तो लाभ घेत आहेत. आणखीन इकडं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रत्येकाला बोलण्याची इच्छा जी आहे ती होते. काय खूप आनंदाचं वातावरण आहे, काय प्रतिक्रिया हे चित्र पाहता? हे धैपळे महाराजांनी हे जे एवढं वैभव उभा केले, त्यांच्या रूपी आम्हाला एकदम असा आनंदच होतो. कारण इथं एकदम असं वसाड जंगलासारखं होतं, इथं काही नव्हतं. 10-15 वर्षापूर्वी जर बघितलं, खरं तर चित्र माहिती. मात्र काय वाटतं बरं, प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी कशा कशा पद्धतीमध्ये त्यांनी सहकार्य करायला पाहिजे? एक दत्तभक्त म्हणून काय मागणी असणार आहे? इथे सभामंडपाची फार गरज आहे, तर ती मागणी जर पूर्ण केली तर एकदम समजा चांगलं राहील. आता हे सगळे जे हे सर आहेत, समजा माझे वडील आहेत, माझ्या मिसेस आहेत, अजून हे सर आहेत, हे सर्वांनी समजा दान केलं. आणि अदृश्य पण दान करणारे भरपूर जण आहेत, समजा की समोर नाही आले, तर अशांनी दान करून समजा जे हे केलेले सामान मंदिर वगैरे एवढं तर इथपर्यंत झाले. पण सध्याची ह्याची जी मागणी आहे सभामंडपाची, तर ती समजा 20-25 लक्षामध्ये आहे किंवा 50 लक्षामध्ये. तर ते आमच्यासारख्याने हातभार लावून प्रशासकीय निधी प्रशासकीय निधी एकदम 100% आवश्यक आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक दत्तभक्तांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया, बीड, परळी, असोलांबा.